प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. जवळपास 3-4 आठवड्यापासून आपण मंडळी हा विषय शिकत आहोत आणि या विषयामध्ये आम्हाला अतिशय महत्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही अनेक मंडळ्या पाहिल्या. आठवतंय ना? मोशेची जी मंडळी होती तिला रानातली मंडळी म्हटलंय. तिला कशाची मंडळी म्हटलं? रानातली. तिचं पुढारी पण कोणी केलं? मोशेने केलं. बरोबर आहे ना? आणि त्या मंडळीबद्दल खूप काही गोष्टी शिकण्यासाठी आम्हाला मिळाल्या. त्याच्यानंतर प्रेषितांचे कृत्य या पुस्तकातून आम्ही प्रेषित पौलाने रोपण केलेल्या मंडळ्या यांचा इतिहास पाहिला. बरोबर आहे ना? कोणी? प्रेषित पौलाने रोपण केलेल्या मंडळ्या. त्यामध्ये प्रेषित पौलाच्या 3 सुवार्ता फेऱ्या याबद्दल देखील येणाऱ्या दिवसात आपण शिकणार आहोत. तो कुठे कुठे गेला आणि कशा कशा त्याने मंडळ्या रोपण केल्या, स्थापन केल्या, किती त्याला त्रास झाला, त्याचा वृत्तांत किंवा त्याचा इतिहास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बरोबर आहे ना? आणि म्हणून आज आम्ही ज्या मंडळीबद्दल पाहणार आहोत, मागच्या दिवसामध्ये आम्ही पहिली मंडळी पाहिली. कुठली आहे पहिली मंडळी? मोठ्याने बोला. कुठली? एफेस येथील मंडळी. बरोबर आहे ना? एफेस येथील मंडळी कशी रोपण झाली, कशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि कोण लोक त्या मंडळीमध्ये होते, या सर्व गोष्टीचा वृत्तांत मी तुम्हाला मागच्या काळामध्ये सांगितलाय. त्याच्यानंतर आपण अख्खं इफिस्कराचं पत्र मी तुम्हाला मागच्या काळात शिकवलं. बरोबर आहे ना? मग त्याच्यामध्ये आमचं जीवन कसं असावं, आमचं राहणीमान कसं असायला पाहिजे, ख्रिस्ती कुटुंबाचा दिनक्रम किंवा दिनचर्या कशी असायला पाहिजे, या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आपण त्यामध्ये पाहिल्या आणि अनेकांच्या जीवनासाठी त्या आशीर्वादाच्या कारण ठरल्या. त्याच्यानंतर आम्ही दुसरी मंडळी पाहिली. कुठली मंडळी? या मंडळीबद्दल जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी ती मंडळी आपण मागच्या काही दिवसामध्ये पाहिली. आणि आज आम्ही कोणत्या मंडळीचा आज बद्दल पाहणार आहोत? परगम येथील मंडळी. या 7ही मंडळ्या आज जगातील मंडळ्यांचं दर्शक आहे. समजलं का? आज यातील अनेक अस्तित्वात नाहीत, परंतु या 7ही मंडळ्या जगातील अनेक मंडळांचं प्रतिनिधित्व करतात. समजलं ना? आणि म्हणून आम्हाला मंडळी समजणं गरजेचं आहे. आता जर आम्ही पाहिलं प्रेषितांचे कृत्य अध्याय 1, 2, 3 मध्ये जर आम्ही पाहिलं, काढू नका, त्या ठिकाणी असं म्हटलंय 3000 लोक ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांच्या जीवनामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या होत्या. पहिली गोष्ट ते प्रेषितांच्या शिक्षणात, दुसरी गोष्ट ते सहवासात, तिसरी गोष्ट भाकर मोडण्यात आणि चौथी गोष्ट प्रार्थना करण्यात तत्पर असेल. या 4 गोष्टी कोणाच्या जीवनामध्ये होत्या? त्या मंडळीमध्ये होत्या आणि शिष्यांच्या किंवा प्रेषितांच्या मंडळीच्या जीवनामध्ये त्या गोष्टी होत्या आणि म्हणून मंडळीमध्ये या गोष्टी असणं गरजेचं आहे. आज आम्ही ज्यावेळेस पाहतो परगम येथील मंडळीच्या दूताने लिही, ज्याच्या जवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो. येशू मंडळींशी बोलत आहे आणि बोलत असताना तो काय म्हणत आहे? ज्याच्या जवळ काय आहे? तीक्ष्ण दुधारी तलवार. याचा अर्थ काय? वचन. बरोबर ना? त्याच्याकडे काय आहे? वचन आहे. ज्यावेळेस देवाचे सेवक आपल्याला वचन सांगतात त्यावेळेस ते वचन फक्त तुमच्यासाठी आहे का? नाही, ते माझ्यासाठी पण आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ता जवळ कशी तलवार आहे? मग ज्यावेळेस सुधारणेविषयी तो तुम्हाला बोलतो त्याच वेळेस तो मला देखील व्यक्तिगत जीवनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे याबद्दल सांगतो. बरोबर आहे ना? आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. पुढे जर आम्ही वाचलं तर असं म्हटलंय, तू कोठे राहतोस हे मला
ठाऊक आहे. सैतानाचं आसन आहे तेथे, तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझं साक्षी, माझा विश्वास अंतिपाचा तुम्हामध्ये जीवा मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला. आता या वचनामध्ये जर आम्ही गेलो तर असं म्हटलंय, तू कुठे राहतोस, आम्ही कुठे राहतो. देवाचं एक वचन आहे. प्रभू म्हणतो, आकाश माझं आणि पृथ्वी माझं. बरोबर आहे. इतका महान, इतका विशाल असणारा परमेश्वर, त्याचं सिंहासन कुठं आहे? आकाशावर. आणि पाय ठेवण्याचं आसन पृथ्वीवर आहे. किती मोठा तो परमेश्वर आहे. बरोबर आहे ना? समजून घ्या किती मोठा आहे. त्याला कुठं सीमित करणं शक्य आहे का? ज्याने एवढे सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, पहाड, त्या ठिकाणी नद्या, समुद्र, सर्व सृष्टी, पृथ्वी, अनेक ग्रह, उपग्रह बनवले, तारे बनवले, सगळ्या गोष्टी बनवल्या. तो किती विशाल आहे. आणि इथं या मंडळीमध्ये परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे, तू कुठं राहत आहेस, तर जिथं सैतानाचं आसन. आज आम्ही पाहतो जग विनाशाकडे जात आहे, कारण पाप वाढले. काय वाढलं? प्रीती लोकांमध्ये राहिलेली, द्वेष वाढला, विद्वेष वाढला, भांडण तंटे वाढले, व्यभिचार वाढला, चोऱ्या वाढल्या, इतरांना लुटणं वाढलं, इतरांना ठगणं वाढलं, लुटालूट वाढली, आणि मनुष्याचा ओढा देवाकडून जाऊन पैशाकडे आला. आणि जग देवाच्या इच्छेप्रमाणे न चालता सैतानाच्या इच्छेप्रमाणे चालू लागलं. आणि त्या ठिकाणी या मंडळीबद्दल जर लिहिलं, या सेवकाबद्दल पाहिलं, तर त्या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी बोलत आहे की तू कुठे राहतोस, तर जिथं सैतानाचं आसन आहे तिथं, परंतु तरी देखील तो विश्वसनीय आहे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्ही या ठिकाणी राहत आहोत, परंतु तरी देखील आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी देवाला धरून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि खाली जर आम्ही वाचलं तर असं म्हटलंय की तेथे तू माझं नाव काय धरून राहिला आहेस? दृढ. छळ हा मंडळीला नवीन आहे का? छळ मंडळीला नवीन नाही. सुरुवातीपासून आम्ही पाहतो, सुरुवातीच्या मंडळीमध्ये जर आम्ही पाहिलं तर हेरोदाच्या काळात छळ आम्हाला पाहावयास मिळतो. त्याच्यानंतर आम्ही पाहतो स्तेफनामुळे उद्भवलेल्या त्यावेळेस देखील तो छळ उद्भवला. त्याच्यामुळे मंडळीची काय झाली? पांगापांग झाली. आणि म्हणून छळ नवीन नाही. शद्रक, मेषक, अबेदनगोला कशामध्ये टाकण्यात आलं होतं? अग्नीच्या भट्टीत. बरोबर आहे ना? योहानाला कशामध्ये टाकण्यात आलं होतं? कशामध्ये? कशात टाकण्यात आलं होतं? बरोबर आहे ना? त्याच्यानंतर पेत्राला काय करण्यात आलं? काय करण्यात आलं? क्रूसावर उलट टाकलं. प्रेषित पौलाला शिरछेद केला गेला. याकोबाचा काय केलं गेलं? अगणिक लोक बंदिवासात गेले, अनेकांनी पलायन केलं, आणि अनेकांनी त्या ठिकाणी छळामुळे, त्रासामुळे, त्या परिस्थितीमुळे ख्रिस्ताला देखील त्यागलं. बरोबर आहे ना? परंतु या मंडळीला देव त्या ठिकाणी बोलत आहे, प्रभू येशू बोलत आहे, आणि तो त्या ठिकाणी काय म्हणतो की तू ते माझं नाव काय करून राहिला आहेस? आम्ही ख्रिस्तामध्ये एवढं मुळावलेलं असायला पाहिजे, मोठमोठे वादळ आम्हाला नष्ट करता कामा नये. हालेलुया. मागच्या काळामध्ये जे उदाहरण मी तुम्हाला दिलं, वाळवंटातली झाडे खूप वाढत नाहीत,
ते वर जेवढे असतात त्याच्यापेक्षा खाली त्याच्या मुळे अधिक काय झालेले असतात, पसरलेले असतात, मुळावलेले असतात. मग कितीही वादळ आले तरी ते झाड उपटलं जात नाही. तसं आमचा विश्वास ख्रिस्तामध्ये अशा रीतीने मुळवायला पाहिजे ना, जीवनामध्ये कितीही वादळ आले तरी आमचा विनाश होता कामा नाही. बरोबर आहे ना. आम्ही देवापासून दूर जाता कामा नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस शिष्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली, ते वादळातून पलीकडे चालले आणि त्यांनी धावा केला, प्रभूजी काय करा, वाचवा. त्याने वादळ वाऱ्याला धमकावलं आणि सगळं शांत झालं. त्यानुसार येणाऱ्या दिवसामध्ये आमचा प्रभू देखील सर्व काही शांत करण्यास समर्थ आहे. केवळ आम्ही आमच्या विश्वासामध्ये दृढ राहणं गरजेचं आहे. खाली या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय की जो माझा विश्वास अंतिपा तुम्हामध्ये कसा मारला गेला, जिवे मारला गेला, आणि त्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही असं म्हटलंय. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला कोणाला देईल का, तू मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. जो शेवटपर्यंत टिकेल. आज जर आपण विश्वासापासून हटले गेलो, दूर झालो, तर आपलं कदाचित प्रतिफळ नाही. परंतु या मंडळीबद्दल जर पाहिलं तर या मंडळीमध्ये अंतिपा मारला गेला आणि तरी देखील ते येशूचं नाव काय करून राहिले, दृढ धरून राहिले. केव्हा आम्ही दृढ होतो प्रभूमध्ये? मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये मुळावले जातो. केव्हा मुळावले जातो आम्ही ख्रिस्तामध्ये? ज्यावेळेस आम्ही संकटातून जातो आणि आम्हाला देवाचा अनुभव येतो, तो आमच्या बरोबर आहे, त्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये काय होतो, मुळावले जातो. आणि म्हणून आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरा अनुभव असायला पाहिजे की तो आहे. बरोबर आहे ना. जेव्हा अनुभव येतो, साध्या सुध्या गोष्टी आम्हाला हलवतात का? नाही. आणि म्हणून हे देखील त्या ठिकाणी आम्ही पाहतो दृढ धरून राहिले विश्वासाला. तसा आमचाही विश्वास दृढ असायला पाहिजे, दृढ विश्वास असायला पाहिजे. कसा? दृढ. आणि म्हणून खाली जर वाचलं तर असं म्हटलंय 14 वचनामध्ये, तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. काही चांगल्या गोष्टीची स्तुती परमेश्वर वर करत आहे, ज्या चांगुलपणाच्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या त्याच्याबद्दल. परंतु खाली त्यांना दोष देखील लावत आहे. या मंडळीमध्ये असणारी चूक काय, जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल परमेश्वर या ठिकाणी भाष्य करत आहे, बोलत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून देत आहे, तू कशामध्ये चुकलास. तर या ठिकाणी म्हटलंय, काय म्हटलंय, तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणं. किती गोष्टीविषयी? थोड्या गोष्टीविषयी. काय देतोय परमेश्वर? दोष देत आहे, दोष लावत आहे. काय आहे ती दोष लावण्यासारखी गोष्ट? त्या या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्या जवळ आहेत. लक्ष द्या, कोणती गोष्ट आहे ती? बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्या जवळ आहे. या मंडळीत कसे लोक होते? बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे असेही लोक होते. कशामध्ये? कोणत्या मंडळीमध्ये? मोठ्याने बोलत चला. बरोबर आहे ना. परगमच्या मंडळीमध्ये बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्या जवळ होते असं म्हटलंय. काय आहे पुढं वाचा. त्यांनी मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतांना पुढे ठेवण्यास बालकाला. दोन गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहाव्यास मिळतात. पहिली गोष्ट आहे मूर्तीपूजा, आयडल वर्शिप. योहान 4:24 सांगतं देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. आत्म्याने व खरेपणाने करणं गरजेचं आहे.
तसं आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाची खरी ओळख असायला पाहिजे. देव कोण आहे, देव कसा आहे. आणि ज्यावेळेस ती ओळख होते ना, आमचं जीवन बदललं जातं. या मंडळीमध्ये जे लोक होते त्यांच्या जीवनामध्ये काय होतं बरं? आता आपल्या किती मंडळी आहे बरं या गोष्टीला? बरोबर आहे ना? 7 मंडळाचं शिक्षण आपण घेत आहोत ना. उगाच चालायचं म्हणून चालायचं नाही. आम्हाला माहिती असायला पाहिजे देव कुठल्या मंडळीबद्दल आनंदी आहे आणि कुठल्या गोष्टी आमच्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. देव जर आत्मा आहे तर मंडळीमध्ये बलामाचं हे जे शिक्षण सांगितलं ते असता कामा नये. वेगळे व्हा प्रभू म्हणतो. आणि म्हणून आम्ही या वचनामध्ये ज्यावेळेस पाहतो, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं, बलामाने इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी बालकाने त्याला बोलवलं. माहिती आहे ना? पाहतो या ठिकाणी बलामाच्या शिक्षणाबद्दल म्हटलंय. कशाबद्दल म्हटलंय? बलाम. तर या बलामाबद्दल कुठं आम्हाला पाहावयास मिळतं बरं? बलामाचं जीवन. गणनाचं पुस्तक अध्याय किती? 22 काढा. गणना अध्याय 22. आणि त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं 22वा अध्याय, आणि त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर बालक आणि बलाम यांच्या जीवनाबद्दल दिसतं. बरोबर आहे ना? तर ज्यावेळेस त्या बालकाने बलामाला बोलवलं, कशासाठी बोलवलं? इस्रायल लोकांना काय दे? शाप दे. बघा, देवाच्या सेवकाच्या मुखातून जे शब्द निघतात ना, जर ते प्रीतीने बोलले तर आमचं कल्याण होईल. परंतु यदा कदाचित त्यांनी शाप दिला ना, कार्यक्रम संपून जातो. कार्यक्रम काय होऊन जातो? संपून जातो. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, यहोशवाने ज्यावेळेस ते शहर जिंकलं यरीहो, आणि त्या ठिकाणी तो बोलला, ज्यावेळेस त्याची पुनर्बांधणी होईल आणि जो कोणी त्या ठिकाणी त्या भिंतीला आडसर लावीन, जो कोणी दरवाजे लावीन, त्याचे लेकरं मरतील. लक्ष द्या बरं का, त्याची लेकरं काय होतील? अनेक वर्षानंतर त्या ठिकाणी दशक लोटले, शतक लोटले, आणि त्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस ती परिस्थिती निर्माण झाली, आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस ते घडलं, ज्याने ते केलं त्याचे लेकरं मरण पावले. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं. म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला बलामाबद्दल शिकवतं. आणि बलाम याला बालकाने बोलवलं. कोणी बोलवलं? बालकाने. कशासाठी? की इस्रायल लोकांना तू काय कर? शाप दे. आणि ज्यावेळेस हा बलाम त्याला पैसे द्यायचा प्रयत्न केला त्याने, ज्यावेळेस हा जायचा त्यावेळेस तो शाप द्यायचा प्रयत्न करायचा, परंतु शाप निघत नव्हते. इस्रायल लोकांसाठी चांगल्याच गोष्टी निघायच्या. काय गोष्टी निघायच्या? जर आपण वाचलं तर या ठिकाणी आम्ही पाहतो, तो शाप देण्यासाठी गेला आणि काय बोलला? 23 अध्याय, त्याच्या खाली हेडलाईन आहे, बलाम इस्रायल लोकांना काय देतो? आशीर्वाद देतो. मग एवढंही करून इस्रायल लोकांचं पतन होऊ शकलं का? नाही, कारण त्यांना हरवायचं हा प्लॅन कोणाचा होता? बालकाचा होता. आणि म्हणून आम्ही जर पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दिसतं, मग त्याने त्याच्याद्वारे काहीच होत नाही हे पाहिलं. मग काय करायचं त्यांना तोडण्यासाठी? तर नवीन शक्कल त्यांनी शोधून काढली. काय होती माहिती का? ती बलामाने शहाणपण शिकवलं. कोणाला? बालकाला. काय करायला सांगितलं? 25 अध्याय 1 पासून पुढील वचन वाचा. इस्रायल लोक बाल पौराची उपासना करतात. इस्रायल लोक शिट्टीमात राहत असतात ते मोवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. लक्ष द्या, इस्रायल लोक शिट्टीमात राहत असताना ते मोवाबी कन्यांशी बरोबर काय करू लागले?
व्यभिचार. आता बघा, शाप देऊनही काही होत नाही. इस्रायल लोक एवढे सामर्थ्य की अनेक लोकांचे राजे त्यांच्या पुढे नतमस्तक झाले, कारण देव त्यांच्या बरोबर आहे. लोकांना दहशत बसली, बरोबर आहे ना. लोक घाबरून गेले, अरे यांच्या बरोबर जिवंत देव आहे आणि आम्ही यांना नष्टच करू शकत नाही. आणि म्हणून ते शोधू लागले यांना नष्ट कसं करायचं. तर त्या ठिकाणी बलामाने त्याला एक आयडिया सांगितली. ती आयडिया काय होती माहिती का? ते म्हटले त्या मुली त्यांच्यामध्ये पाठवल्या. ते ज्यावेळेस राहायचे त्यावेळेस बालक राजाने सर्व त्या ठिकाणी नियोजन केलं आणि सगळं बहुतेक जास्त करून इस्रायली लोक व्यभिचारामध्ये जारकर्मामध्ये पडले. समजलं का? समजलं का? आज आम्ही कुठं आहोत? मंडळीमध्ये. आणि मंडळी कशी असायला पाहिजे? मुक्यासारखं नका बोलू, नाकातल्या नाकात नका बोलू, जिवंत असल्यासारखं बोला. मंडळी कशी असायला पाहिजे? पवित्र असायला पाहिजे. मग जर मंडळी पवित्र असायला पाहिजे तर आमच्या जीवनामध्ये व्यभिचार असला तर चालेल का? जारकर्म असलं तर चालेल का? नाही. आणि म्हणून बलामाचं शिक्षण काय आहे? आज अनेक मंडळामध्ये व्यभिचार घुसला आहे, अनेक मंडळामध्ये जारकर्म आहे. आणि म्हणून ज्यावेळेस जारकर्म येतं मंडळीमधील देवाची उपस्थिती निघून जाते बरं का. म्हणून जीवनातही लक्षपूर्वक ऐका, जीवनातही देवाची उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी पवित्रदायिता हवी. समजलं का? समजलं का? काय पाहिजे जीवनात? पवित्रदायिता. आणि देवाने अद्भुत काम करावं तसं मंडळीत देखील पवित्रदायिता राहण्यासाठी मंडळीमध्ये काय असायला पाहिजे? पवित्रदायिता राखणं सेवकाचं काम आहे. पवित्रदायिता राखणं विश्वासणाऱ्याचं काम आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून प्रेषित पौल करिंथच्या मंडळीला मार्गदर्शन करतो आणि तो काय म्हणतो? काढा बरं 1:5. पहिले करिंथ 1:5 असेल कदाचित. हा 5वा अध्याय 3 वचन. 5वा अध्याय 1. मला जशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे. प्रेषित पौल करिंथ येथील मंडळीला लिहितो आणि तो म्हणतो मला अशी खबर मिळाली आहे तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे. कोणी खबर दिली? कोणी खबर दिली? खाली दिलंय लाईन. उमरातील कोणी एकाने. बरोबर आहे ना. मंडळीत जे विश्वासणारे असतात, जर चुकीचं काही मंडळीत घडत आहे तर त्यांनी सेवकांना कळवणं काम आहे. नासके कांदे मंडळीत नसायला पाहिजे. जर चाळीत एक सडका कांदा ठेवला अख्खी चाळ काय करून टाकतो? तो सडून टाकतो. म्हणून अख्खी चाळीतले कांदे फेकून देण्याऐवजी एक सडका कांदा फेकून दिला बरा. अख्ख्या मंडळी जारकर्म व्यभिचार वाढण्याऐवजी असे सडके कांदे मंडळीतून बाहेर काढले बरे. त्यांचा काही मंडळीला फायदा नाही. आणि म्हणून इथं प्रेषित पौल मंडळीला मार्गदर्शन करत असताना म्हणतो की मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयमध्ये देखील आढळत नाही. काय म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. कसं आहे? ओळख आहे का? ओळख आहे का? आम्ही जर माणूस आहोत ना तर आम्हाला ओळख असायला पाहिजे नात्यांची. बरोबर आहे ना. आम्हाला नात्यांची काय असायला पाहिजे? ओळख. मग मंडळीमध्ये आपलं नातं काय आहे? एकमेकांशी. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना.
बहीण भाऊ जे वयात तिथं ते लेकर, त्यांच्या समान जे बाकीचे कमी वयाचे आहेत ते लेकर आहेत त्यांचे. आणि आम्ही शरीर जे आहोत ते कशाचं आहोत? ख्रिस्ताचं शरीर आहोत. त्याला मंडळी म्हटलंय, बरोबर आहे ना. मग जर त्या मंडळीमध्ये जर जार कर्म आहे, व्याभिचार आहे, देवाला आवडेल का? अशा अनेक मंडळींची दुरावस्था झालेली मी पाहतो. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आता या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, कोण एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. आता काही काहींना गैरसमज होईल इथं. पूर्वीच्या काळी माणसं अनेक लग्न करायची. किती लग्न करायचे? अनेक बायका करायची. आम्ही दाविदाच्या जीवनामध्ये देखील पाहतो, त्याच्या मुलाने त्याच्या एका उपपत्नी बरोबर अनैतिक व्यवहार केला. त्याची उपपत्नी होती ती, आईला सोडून. समजलं का? आणि म्हणून शब्द इथं काय आला? कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. आता मंडळीमध्ये बाप कोण आहे? सेवक आहे ना, सेवक आहे ना. आपलं सेवकांच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील चांगला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पवित्रदायिता असायला पाहिजे. बरोबर आहे ना. मला दुःख वाटतं, काही काळापूर्वी अनेक ठिकाणी बातम्या येतात, सेवकाची मुलगी पळून गेली. दुःखाची गोष्ट नाही, दुःखाची गोष्ट नाही. नेणारे शहाणे, तो सेवक जीवनभर दुःखामध्ये राहतो. बरोबर आहे ना. मंडळीसाठी सेवकाचे कष्ट असतात. मंडळीसाठी रात्रंदिवस सेवक उपास प्रार्थना करत असतो, त्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असतो. आणि जर असं चुकीचं कर्म आपण केलं तर आपलं जीवन कधी आशीर्वादाचं कारण ठरेल का? मग त्या ठिकाणी त्या मुलीमध्ये शहाणपण असायला पाहिजे आणि त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. मागच्या काही काळामध्ये अशा अनेक बातम्या मी पाहतो, अनेक गोष्टी मी पाहतो. एकदा आम्ही मीटिंग मध्ये असताना, लक्ष द्या, या मंडळाचं शिक्षण खूप महत्वाचं आहे. आज फक्त एवढंच झालंय, भरला वेडांचा बाजार. कोणाचा बाजार? कोणाला काही समजत नाही मंडळामध्ये. लोक फक्त आरोग्यासाठी जातात, त्यांना काय माहिती आहे काय मंडळी. अरे ज्या मंडळीसाठी ख्रिस्ताने आपलं बहुमोल रक्त सांडलं, ती मंडळी कशी असायला पाहिजे. आम्ही एका मीटिंग मध्ये होतो आणि त्या लिडरशिपच्या मीटिंग मध्ये असताना एक व्यक्ती वचन झाला आणि त्याच्यानंतर पश्चाताप झाल्याचं नाटक करून पुढे आला आणि तो म्हटला, पालकांच्या पत्नीबरोबर माझे संबंध आहेत आणि आज मी पश्चाताप करत आहे. मी काय करत आहे? आमचे जे पुढारी होते त्यांनी त्याला तिथंच झटकारलं लगेच. तुला पश्चाताप करायचं तर डोक्यात धोळं घालून घे, नाहीतर राखेत बस, परंतु त्या स्त्रीचं नाव बदनाम का करतोस? समजलं का? पश्चाताप चार चौघात करायचा असतो का एकांतात करायचा असतो? बरोबर आहे ना. आणि त्या ठिकाणी असा प्रसंग घडला. अनेकदा आम्हाला हे सोपं वाटतं, परंतु कठीण परिस्थिती आहे. मागच्या काही काळामध्ये अजून एक विषय मी तुम्हाला सांगितला होता. एका व्यक्तीचं सेवकाच्या घरी जाणं येणं होतं. ऐकताय ना? महत्वाची गोष्ट आहे. परिणाम काय झाला? कालांतराने त्या जाणाऱ्या व्यक्तीबरोबर त्या सेवकाच्या पत्नीचे संबंध जुडले गेले. तिने आपल्या नवऱ्याला सोडून दिलं आणि त्या व्यक्तीबरोबर आता संसार करत आहे. किती दुःखाची गोष्ट आहे. वासनंद पिढी म्हणायची का? बरोबर आहे ना. सुखविलासाची आवड धरणारी गोष्ट. म्हणून मंडळीचं पावित्र्य टिकवणं कोणाचं काम आहे? सेवकाचं काम आहे आणि विश्वासणाऱ्यांचं देखील काम आहे. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो सेवकही व्यभिचारामध्ये पातकामध्ये पडलेले असतात. आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो शमशोन एवढा अभिषिक्त असणारा दलिलेच्या प्रेमात पडला. बरोबर आहे ना. वास्तविक त्याने भान ठेवणं गरजेचं होतं. आपण कोण आहोत? नाजीर म्हटलंय त्याला. काय म्हटलंय? नाजीर. जो देवास वाहिलेला होता.
त्याच्या डोक्याला कधी वस्तारा लागला नाही. देवाच्या निवडीतलं पात्र तो होता, परंतु त्याच्या त्या गोष्टीमुळं, त्याच्या जीवनातल्या जार कर्मामुळं पुढे त्याच्या भविष्यामध्ये असा विनाशाला त्याचे डोळे फोडण्यात आले. काय फोडण्यात आले? आणि अभिषिक्त असणारा दळण बसला. बरोबर आहे ना? म्हणून आजच्या मंडळ्यांना, ज्याही मंडळ्या आहेत आणि ज्या ठिकाणी देवाच्या वचनाला महत्व आहे, अशा मंडळीने आपल्यामध्ये पवित्रता राखणं गरजेचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून या ठिकाणी बलामाने काय शिक्षण दिलं? जार कर्म. ज्यावेळेस हे इस्रायल लोकांमध्ये आलं त्यांचा विनाश झाला बरं का. आज अनेक मंडळामध्ये जोड्या आहेत, अनेक मंडळामध्ये ही दुर्दैवी गोष्ट आहे. पाळकांच्या डोळ्यावर भात बांधलेलं त्यांना दिसत नाही, फक्त त्यांच्या डोक्यामध्ये दशांश येऊ द्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे मंडळीमध्ये अगोदर शुद्धता आण, पवित्रता आण, खरं शिक्षण दे. आज अनेक सेवकांच्या उपदेशातला पश्चाताप हा विषय काय झालाय? काढून टाकलाय त्यांनी. कितकाही सेवकांची वचनं आहे का? तुम्ही ब्लेस होताल, तुम्हाला नोकरी मिळेल, तुमचे लेकरबाळ आशीर्वादित होईल, तुमची शेतीवाडी आशीर्वादित होईल, तुमचे गुरढोर आशीर्वादित होईल, तुमचा पगार वाढेल. बरोबर आहे ना? ह्याच गोष्टी आहे भौतिक. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये चालतो ते तर प्रभू करतोच ना. करतो का नाही? नक्कीच करतो. परंतु आज कानाची खाज जिरवणारे प्रचारक जास्त वाढले. आरसा दाखवणारे लोक चालतात का? परंतु जे आरसा दाखवतात ना त्यांच्या मंडळ्या सुधारणेमध्ये पुढे असतात. हालेलुया. जे सत्याने चालतात ना त्यांच्या मंडळ्या आत्मिकतेमध्ये पुढे असतात. जे सत्याने चालतात, वचनाला प्रथम स्थान देतात, लोकांची मनधरणी करत नाही ना, त्या मंडळ्या देवाच्या राज्यासाठी अधिक आशीर्वादाचं कारण ठरल्या जातात. आणि म्हणून या दिवसामध्ये आमच्या प्रचारकांनी देखील वधस्तंभ उंचावणं गरजेचं आहे. हालेलुया. भौतिकता विनाशाकडे नेते, परंतु प्रेषित पौल म्हणतो वधस्तंभावरील ख्रिस्त आम्ही गाजवतो. आमच्या गाजवण्यामध्ये तोच असायला पाहिजे. बरोबर आहे ना? मग मंडळी या नात्याने माझा वच असतो सगळ्यांकडे, कोणाचं काय चाललंय का? कारण प्रभूने मला नियुक्त केलंय देवाचा सेवक म्हणून. आणि मंडळीच्या सगळ्या कुटुंबाकडे लक्ष देणं माझं काय आहे? काम आहे. आणि मंडळीने देखील पवित्र दायित्वामध्ये राहणं, देवाच्या वचनामध्ये राहणं त्याचं काय आहे? काम आहे. जर असं जीवन जगाल तर ब्लेस व्हाल. पुढे आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये दावीद एवढा अभिषिक्त, आणि वचनामध्ये म्हटलं तो पतनामध्ये गेला, त्याने बत्सेबाबरोबर चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यावर भयानक दंड त्याला भोगावा लागला. आणि म्हणून नेहमी ध्यानात घ्यायचं, प्रेषित पौल झालं तेव्हा त्याला मार्गदर्शन करतो. तरुण स्त्रियांना बहिणी समान मानून बोध कर. काय मानून? ताई सिस्टर म्हणायला काय प्रॉब्लेम होतो का? का जड जीव होती? सुचली का? म्हणायला नको का? ब्रदर, हॅलो ब्रदर म्हणायला नको का? म्हणायला पाहिजे. तेच नातं आमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून हे अतिशय महत्वाचे. नाही तर खेळ ब्रदर ब्रदर, सिस्टर सिस्टर, मिसेस मिस्टर हा कार्यक्रम नाही लावायचा. म्हणून मंडळीचं शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर खाली वचनामध्ये म्हटलंय, वाचा बरं तेच वचन. तुम्हापैकी कोण एकाने तरीही तुम्ही फुगला आहात आणि हे कर्म करणाऱ्यांना आपणातून घालून देण्या इतपत तुम्ही शोक केला? घालून नाही. त्यांना काही नाही वाटलं, राहू द्या मंडळीत त्याला. बरोबर आहे ना? अशी घाण काढून द्यायची. बरोबर आहे ना? चुकीच्या लोकांचं मंडळीमध्ये काय आहे? मंडळी म्हणजे कोण? पवित्र केलेले लोक, शुद्ध केलेले लोक, पश्चाताप केलेले लोक, देवाने निवडलेले लोक, देवाने बोलवलेले लोक, त्याला मंडळी म्हटलं. बरोबर आहे ना? आणि म्हणून आमच्या मंडळीमध्ये अशा प्रकारचे लोक असायला पाहिजे. आता आम्ही ज्यावेळेस गणनाच्या 25व्या अध्यायामध्ये येतो त्या ठिकाणी म्हटलंय ते त्या स्त्रियांशी कन्यांशी व्यभिचार करू लागले. 2 वचन वाचा. त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञास बोलावू लागल्या.
तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. समजलं का? समजलं का? काय झालं? स्त्रिया यज्ञाला बोलवू लागल्या, या हे शहाणे चालले तोंड घेऊन. चुकीच्या कृतीमध्ये कधीच सहभागी होऊ नका बरं का. चुकीच्या कृतीमध्ये कधी सहभागी होऊ नका. ते आम्हाला विनाशाकडे घेऊन, एक चुकीचं कर्म आम्हाला विनाशाकडे घेऊन जाईल. समजलं ना? म्हणून ते बोलावं लागले. पुढं काय म्हटलंय? ते भोजन करून त्यांच्या देवास नमन करू लागले. भोजनही करायला लागले, नमनही करायला लागले. 10 आज्ञेमध्ये एक आज्ञा काय आहे? माझ्या खेरीज तुला, कारण हा वेगळा आहे, याच्यामध्ये पवित्र जायचं आहे. तो अनादी अनंत कालापासून सनातन परमेश्वर आहे. तो पवित्र जायतेमध्ये राहणारा परमेश्वर आहे. तो मृतातून जिवंत झालेला परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याच्या कृतीवरून आम्हाला दिसतं तो जिवंत देव आहे. हालेलुया. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये, आमच्या कृतीमध्ये या गोष्टी येता कामा नये. समजलं का? म्हणून सिंपल सांगितलं का नाही तुम्हाला? बलमाने काय कार्यक्रम केला? मग आज आमच्या मंडळ्या, अनेक मंडळ्या अशा नाहीत का? त्यांना मंडळ्या म्हणायचं का? ज्यांना देवच समजलं त्याला मंडळी म्हणायचं का? बरोबर आहे ना? देवाच्या अभिषिक्ताने गीत लिहिलं, भरला वेड्यांचा बाजार. फेमस गीत आहे, सर्च करा याच्यानंतर युट्यूबवर आणि ऐका. बरोबर आहे ना? मंडळीत किती जण आहेत याला कधीच महत्व नाही, लोक कसे आहेत याला अतिशय महत्व आहे. संख्यात्मक रीतीने मंडळी वाढण्यावर अधिक भर देतात, परंतु त्यांची काळजी घेण्याची क्षमताही त्या पाळकात असायला पाहिजे. नसेल तर तो त्यालाच जर तो आत्मिक रीतीने उपाशी, तो पुढच्यांना काय चालणार आहे? ही दुरावस्था आहे. आणि म्हणून खाली वाचा बरं. या प्रकारे इस्रायल लोक मोठ्याने बाल वाचा. पौराच्या भजनी लागले. हा बघा, या प्रकारे इस्रायल लोक बाल पौराच्या भजनी लागले. समजलं का? सोडलं का नाही जिवंत देवाला? आता देवाला सोडलं म्हटल्यावर यांच्यावर विजय दुसरे होणार आहेत का नाही? देवाबरोबर चला, तुम्हाला हरवण्याची ताकद कोणामध्येच नाही. हालेलुया. कारण ज्यावेळेस आम्ही त्या देवाबरोबर चालतो, तो देव आमच्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जो सेनाधीश परमेश्वर आहे, 300 करवी हजारोंना मारणारा, लाखोंना मारणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून नेहमी आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं आम्ही महत्व जाणणं गरजेचं आहे. खाली वाचा. म्हणून परमेश्वराचा कोप त्याचवर भडकला आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरिता त्यास भरदिवसा फाशी दे. बघा बरं, देवाचा क्रोध भडकला आणि तो मोशेला म्हटलं, त्या लोकांना पकडून भरदिवसा फाशी दे. देव खेळे का? देव प्रीती करतो, परंतु तो भस्म करणारा अग्नी आहे. हालेलुया. तो काय आहे? मंडळी खेळण्यामध्ये मजा नाही. मंडळीमध्ये पवित्र दायित्व राखणं आपलं काम आहे. आणि देव शुद्धीकरण करत असताना म्हटला, ज्या लोकांनी चुका केली त्यांना फाशी देऊन टाक. देवाचा क्रोध आम्हाला समजणं गरजेचं आहे. केव्हा तो रागवतो? समजलं का? तो रागवतो. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, त्यांना फाशी दे. पुढं म्हणजे परमेश्वराचा इस्रायलावर भडकलेला राग जाईल. तेव्हा मोशे इस्रायलाच्या न्यायाधीशांना म्हणाला, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातले जे पुरुष बाल पौराच्या भजनी लागलेले आहेत त्यांचा वध करावा. त्यावेळेस पहा, मोशे समोर व दर्शन मंडपाच्या दाराशी इस्रायलाची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्रायली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्या समक्ष आपल्या भाऊबंदाकडे आणली. कसा कार्यक्रम आहे याचा? याने तर पराक्रमच केलाय. मिद्यानी बाई घेऊन आलाय. कोणाकडे? भाऊबंदाकडे. किती खुशारकीने आणली रे. चांगलंय का? पुढे पराक्रम बघा, देवाने काय केलंय. वाचा. ते पाहून अहरोन याजकाचा नातू एलाजाराचा मुलगा फिनहास, ज्याने मंडळीतून उठून हाती बत्ती घेतली. बघा, कुठून उठून? मंडळीतून उठून हाती काय घेतली? बर्ची घेतली. कशाला? त्याची आरती वावळायला. बरोबर आहे ना? पुढे वाचा. आणि तो त्या इस्रायल पुरुषांच्या पाठोपाठ डेऱ्याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतास म्हणजे त्या इस्रायल पुरुषाला आणि त्या बाईला तिच्या पोटात बर्चीने आरपार भोसकले. त्यामुळे इस्रायल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली. लक्ष द्या. समजलं का?
देवाला त्याच्याशी खेळणारे लोक आवडत नाहीत बरं का. देवाला पवित्र दायिता त्याचं भय बाळगणारे लोक आवडतात. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनात काय असायला पाहिजे? देवाचं भय असायला पाहिजे. कोणाची बाकीच्यांना भिण्याची गरज नाही. आमच्या जीवनात देवाचं भय असायला पाहिजे. आणि म्हणून खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, त्या दोघांनाही त्याने बर्चीने काय करून टाकलं? बोकसलं. बघा, देव शुद्धीकरणाची अपेक्षा करतो. कशाची? अशुद्ध त्याला आवडत नाही, कारण तो स्वतः कसा आहे? पवित्र आहे. तो पवित्र आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून इकडे लक्ष द्या, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्याने नोहाच्या काळामध्ये मोठा जलप्रलय आणला. का बरं? कारण पाप काय झालं? वाढलं. आणि देव शुद्धीकरण करणार आहे. त्याने पवित्र लोकांना वेगळं केलं. कुठं ठेवलं? तारव. आजचा तारू कोणता आहे? मंडळी. हे देवाने हल्लेल्या तारणासाठी बनवलेल्या योजनेनुसार तारू आहे. जगाचा भविष्यामध्ये विनाश होणार, परंतु जे नोहाच्या तारूमध्ये आहे ते वाचले जाणार. समजलं का? मग त्याने कशाने शुद्धीकरण केलं? पाण्याने. बरोबर आहे. द्रव पदार्थ वापरला तिथं. आज तो शुद्धीकरण वचनाद्वारे करतो. वचनाच्या पाण्याने तू काय झालायस? शुद्ध. आमचं शुद्धीकरण वचनाद्वारे तो करतो. म्हणून आम्ही आतून बाहेरून कसं असायला पाहिजे? शुद्ध असायला पाहिजे. या वचनामध्ये जर पाहिलं, सगळे पापिष्ट लोक देवाने भूतलावरून काय करून टाकले? नाश करून टाकले. आणि चांगली लाईन त्याने तिथून पुढं काय केली? सुरू केली. समजलं का? आजही पाप वाढलंय. सदोम आणि गमोराचा नाश केला त्यावेळेस तो काय म्हणतो? त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. कशाचा घडा? आजही तो वाट पाहत आहे. कशाची? ज्यावेळेस यांचे घडे भरतील ना या पापी लोकांचे, त्यावेळेस त्यांना वाचवणारं भूतलावर कुणीच असणार नाही. ना त्यांचा पैसा वाचवणार, ना त्यांचं ज्ञान वाचवणार, ना त्यांची सत्ता वाचवणार. काहीच वाचू शकत नाही. ज्यावेळेस देवाचा हात पडतो ना, त्याला विरोध कोण करेल? म्हणून आमचं जीवन नेहमी आम्ही देवाच्या भयात जगणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून याने त्या प्रकारे केलं. पुढं जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो, 14 वचन वाचा. मितानी बाई बरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्रायली पुरुषाचे नाव जिम्री होते. बघा, ज्याने पराक्रम केला त्याचं नावही दिलं इथं. जिम्रीने केला पराक्रम. आला मिद्यानी बाई घेऊन. देव म्हटलं हे जमणार नाही. बरोबर आहे ना. लगेच बर्चीने मारून टाकलं आणि संपून टाकलं जिम्रीचा कार्यक्रम. बरोबर आहे. म्हणून मंडळीमध्ये पवित्र दायित्व असायला पाहिजे. काय म्हटलं परमेश्वर? आम्ही ज्या मंडळीबद्दल शिक्षण घेतो, कुठली मंडळी? परगम. बरोबर आहे. बलामाच्या चालीरीतीप्रमाणे चालणारे लोक तुझ्यामध्ये आहे. मग आज आम्हाला शुद्धीकरणाची गरज आहे. असे विचारही आमच्या मनात येता कामा नये. बायबलमध्ये म्हटलंय, जो कोणी अयोग्य प्रकारे एका बहिणीकडे पाहिन किंवा भावाकडे पाहिन, त्याने मनात तिच्याशी काय केलाय? व्यभिचार. बरोबर आहे ना. जर आम्ही पाहिले योब 31:31 मध्ये योब म्हणतो, मी माझ्या डोळ्यांशी करार केलाय, मी माझी नजर चुकीच्या ठिकाणी कशी जाऊ देऊ. आमच्या नजरेत पवित्र दायित्व असायला पाहिजे. हालेलुया. अरे जर तो परमेश्वर स्वतःच्या जाग्याला शिवल्याने लोक बरे होत होते. प्रेषित पावलाच्या अंगावर फडके नेऊन टाकल्याने लोक बरे होत होते. पेत्राच्या सावलीमध्ये लोक बरे होत होते. का? पवित्र दायित्व होती. हालेलुया. अभिषेक व्हायला पाहिजे जीवनातून. काय व्हायला पाहिजे? अभिषेक व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती? पवित्र दायित्व. आज जेवढेही ऐकत आहे, आपल्या घराचं शुद्धीकरण करा. कशाचं? पाळसा घेऊन पाणी मारा. अरे पाणी मारण्याने नाही होते. कुठे ती बाटली? यांनी होईल का? पश्चाताप करा आणि कुमार्गापासून फिरा, म्हणजे तुम्ही जगाल. हालेलुया. बरोबर आहे ना. इस्रायल लोक विजयी जीवन का जगायचे? कारण पवित्र दायित्वामध्ये राहायचे. मी कोणत्या कामात काही करू, कशातही जाऊ, देव मला अपयश कधीच देत नाही. का?
कारण देवाचे निर्बंध आम्ही जीवनामध्ये पाळतो, देवाचं भय जीवनामध्ये पाळतो. हे ऐका आणि याच्यातून शिका, ते जीवनात लागूकरण करा. मी तुम्हाला सांगतो, कितीही तुमच्या विरुद्ध सैतान उठला तर तो तुम्हाला नष्ट करू शकत नाही, कारण त्यावेळेस अख्खं स्वर्ग तुमच्या समर्थनात उभं राहतं. समजलं का? जिथं पाप आलं, सहभागिता गमावली का नाही? देवाने का राहावं आमच्या बरोबर? बरोबर आहे ना? मग जीवनातली पवित्रता टिकवणं आमचं काय आहे? काम आहे. आता बघा, याचं नाव होतं जिमरी. वाचा 16 पासून पुढे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मिद्यानाचा पिछा पुरवून त्यांच्यावर मार कर. बघा, देव सोडत नाही. बालकाला काय वाटलं? याच्याद्वारे इस्रायल लोकांना मी शापित करीन, याच्याद्वारे त्यांचा विनाश होईल. देव म्हटलं मिद्यानावर मार कर, वार कर. बरोबर आहे ना? देवाचा नियम वेगळा आहे. आणि पुढं काय म्हटलंय वाचा? कारण पोराच्या बाबतीत व कब्जीच्या बाबतीत त्याने तुम्हाला भुरळ घालून रद्द केले आहे. कब्जी ही एका मिद्यानी सरकाराची मुलगी असून. अरे तुम्ही दुसरं कोणीतरी वाचत जा रे, रेकॉर्डिंग चालू आहे, हजारो लोक पाहते ते. कारण पौराच्या बाबतीत व कब्जीच्या बाबतीत त्यांनी तुम्हाला भुरळ घालून त्रस्त केले आहे. काय म्हटलंय? पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत भुरळ घालून काय केलं? बरोबर आहे ना? त्रस्त केलं. सगळ्यावर मरी आली. कोणाला भोगावं लागलं? इस्रायल लोकांना. बरोबर आहे ना? अनेक कुटुंबामध्ये मरी आहेत का नाही? त्यांच्या कुटुंबामध्ये शाप दिसतात का नाही? बंधनं दिसतात का नाही? काय त्याचा विचार करा. बरोबर आहे ना? ज्यावेळेस ही गोष्ट घडली, असं म्हटलंय, कजबी त्रस्त केलं भुरळ घालून. आज अनेक भुरळ घालणारे आहेत, भुरळ घालणारेही आहेत का नाही? आपण सैतानाने हवेचं मन भुरळ घातली ना फळाविषयी, तसं जगी लोक देखील आज अनेक तरुण तरुणींना बैकवण्याचं काम करत आहे, जार कर्माचं काम करत आहे. परंतु या परगम येथील मंडळीला प्रभू काय म्हणतो? असं जर तुझ्यामध्ये आहे तर शुद्ध हो. बरोबर आहे ना? प्रभू आजच्या मंडळीला दोष देत आहे. मग आमचे पास्टर कसे असायला पाहिजे? पवित्र असायला पाहिजे. पाळकाची पत्नी कशी असायला पाहिजे? पाळकाचे लेकरं कसे असायला पाहिजे? विश्वासणाऱ्यांचे कुटुंब कसे असायला पाहिजे? ब्रदर लोक कसे? बहिणी कशा? बरोबर आहे ना? सगळेच पवित्र पाहिजे, हे देवाची अपेक्षा आहे. अशी ही मंडळी आहे. देव म्हणतो काढून टाक ती घाण. बरोबर आहे ना? इथं जर पाहिलं तर त्याच्याबद्दल म्हटलंय, तिचं नाव काय होतं? गजबी. आणि ती मिद्यानी घराच्या प्रमुख सूर्याची मुलगी होती. 16 वचन. मग परमेश्वर मोशे म्हणाले, त्यांचा पिछा पुरवून त्यांच्यावर मारा कर, कारण पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत त्याने तुम्हाला भुरळ घालून त्रस्त केले. कजबी ही मिद्यानी सरदाराची मुलगी असून मिद्यान्यांची जात बहीण होती. पौरामुळे मरी उद्भवली, त्या दिवशी तिला जीवे मारले. देवाला आवडत नाही ना मंडळी कशी पाहिजे? पवित्र. समजलं ना? म्हणून मंडळीचं शिक्षण महत्वाचं नाही का? म्हणून भर देत आहे. या शिक्षणानंतर अनेकांच्या जीवनामध्ये मोठा बदल मी अपेक्षितो, देव अपेक्षित आहे. हालेलुया. पवित्र दायित्वाचं जीवन जगा. तुमचं कल्याण परमेश्वर केल्या वाचून राहणार नाही. राग वेश्या होती, परंतु विश्वास ठेवला, चांगलं जीवन जगली, तिला येशूच्या वंशावळीत येण्याचा मान तिला मिळाला. बरं का? जग काही जकातदार होता, पापी होता, परंतु परमेश्वराने त्याच्यावर अनुग्रह केला आणि त्याचं तारण झालं. बरं का? त्या व्याभिचारी स्त्रीला दगडमार करत असताना त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो, इथून पुढे पाप करू नको. झालं ते पुरा आहे, इथून पुढे जाता कामा नाहीये. पवित्र दायित्वाचं जीवन जगा. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रत्येकाच्या जीवनात पाप आहे, परंतु जो येशूच्या रक्तामध्ये आलेले आपले पापे आलेला कबूल करतो आणि त्याचं रक्त आपल्यावर त्या स्वीकारतो, पश्चाताप करून त्याचं तारण होतं. म्हणून आम्ही पवित्र दायित्वामध्ये येणं गरजेचं आहे. समजलं का? त्याने काय करायला लावलं? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये या मंडळीमध्ये काय होतं? पहिली गोष्ट, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक. म्हणून आपण मंडळीमध्ये असताना आपले लोक कसे याचा काय करायला पाहिजे? विचार. त्यांनी मूर्तीपूजा केली, बाल पौराची केली का नाही? मग देवाला आवडलं का? मूर्तीपूजेच्या मागे लागूच नका.
कारण देव आत्म्याच्या स्वरूपामध्ये आहे. आणि ज्यावेळेस ओळख होते ना, इस्रायल लोकांचं शिक्षण आहे, हे फक्त मंडळीसाठी शिक्षण आहे, जगिक लोकांना हे ऐकायची काही गरज नाही. महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे ना. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, हे जार कर्म त्याने कोणासमोर ठेवलं? इस्रायल लोकांसमोर. बालकाला शिकवले. पुढं तसेच निकलायतांच्या तशाच प्रकारचे शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्या जवळ आहेत. मग आज जर कोणी या प्रकारचं चालणार आहे तर त्याला देवाचा आत्मा काय म्हणत आहे माहिती का? खाली पश्चाताप कर. काय कर? पश्चाताप कर. ज्या दिवशी आम्ही पापात पडतो, देवाची उपस्थिती आमच्या जीवनातली निघून जाते. समजून घ्या, बरोबर आहे ना. जोपर्यंत उपस्थिती जीवनात आहे, कुठला आजार तुम्हाला नष्ट करू शकत नाही, कारण यहोवा राफा तुमच्या आतमध्ये राहतो. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही पवित्र दायित्वामध्ये आहे, यहोवा इरे तुमच्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे. जोपर्यंत तुम्ही पवित्र दायित्वामध्ये आहे, इमॅन्युअल तुमच्या संगती राहण्यासाठी समर्थ देव आहे. हालेलुया. खूप महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही पवित्र दायित्व आहे मध्ये आहात, यहोवा निस्सी, हालेलुया, विजयाची पताका, सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर राहतो. हालेलुया. खूप महत्वाची गोष्ट. म्हणून उपस्थिती टिकवणं गरजेचं आहे. खालच्या ठिकाणी आम्ही येत असताना असं म्हटलंय, म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्या बरोबर लढल. म्हणजे कशाद्वारे लढल? वचनाद्वारे. मंडळी वचनावर उभारलेली असायला पाहिजे. आज लोकांच्या फक्त डोक्यात एक आहे, इथून पळून कुठं जाऊन बरं होऊ. बरोबर आहे ना. म्हणून धावपळ आहे. या मंडळीतून त्या मंडळीत, इथून तिथं, तिथून तिथं बोंबलत फिरतात. आत नाही, मणी नाही, भाऊ म्हणे देव मला. पण कुठेही जाऊन आले तर त्यांचा आजार जात नाही, कारण त्यांच्या अंतःकरणात विश्वास आहे का? नाही. ज्या दिवशी विश्वास ठेवतो आपण ना, प्रभूचं वचन आहे, विश्वास ठेवशील तर देवाचं रोग भाषेल. हालेलुया. असाध्य रोग तो आमचे बरे करणारा परमेश्वर आहे. म्हणून या दिवसामध्ये अधिक मंडळीच्या शिक्षणामध्ये वाढा, पवित्र दायित्वामध्ये वाढा, चांगल्या प्रकारचं जीवन जगा. बरोबर आहे ना. आणि असं जर जीवन तुम्ही जगले ना, मी तुम्हाला सांगेन, या जगामध्ये कोणीही तुमचा विनाश करण्यासाठी समर्थ नाही. हालेलुया. बरोबर आहे. या वचनातून प्रभू आशीर्वाद देव. थँक्यू.